नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं यूट्यूब 1000 व्ह्यूजवरती तुम्हाला किती पैसे देतो, तुमचं उत्तर काय असेल? 10 रुपये, 20 रुपये, 50 की 500? आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. यूट्यूब आपल्या दोन वेगवेगळ्या चॅनलला सेम 1000 व्ह्यूजसाठी एकाला 10 रुपये देत असतो, तर दुसऱ्यालाच 1000 व्ह्यूजसाठी तो 200 ते 250 रुपये देतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का होतं? तर मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, कारण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. मोठे यूट्यूबर हे तुम्हाला कधीच सांगत नाहीत. एक गोष्ट तुमच्या डोक्यातून पहिले काढून टाका, यूट्यूब कधीही तुम्हाला व्ह्यूजवरती पैसे देत नाही. जर तुमच्या व्हिडिओवरती 1 लाख व्ह्यूज आले आहे आणि त्याच्यावरती एकही ॲड लागली नाही, तर तुम्हाला त्या व्हिडिओतून एकही रुपये मिळणार नाही. ते सर्व अवलंबून असते तुमच्या व्हिडिओवरती कोणत्या प्रकारचे ॲड लागतात. जेव्हा कंपन्या यूट्यूबवरती 1000 व्ह्यूजसाठी जे ॲड देतात त्याला म्हणतात CPM. CPM म्हणजे कॉस्ट पर माईल आणि RPM म्हणजे रेव्हेन्यू पर माईल. आणि यूट्यूब त्याच्यातला त्यांचा स्वतःचा हिस्सा 45% स्वतःला काढून ठेवतो आणि 55% तो आपल्याला देत असतो. आणि RPM हा कधी एकसारखा नसतो, तो सतत चेंज होत असतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, खरंच मराठी यूट्यूबर किती पैसे कमवतात? तर ते सर्व अवलंबून आहे व्हिडिओच्या कॅटेगरीनुसार. 5व्या नंबरची कॅटेगरी आहे कॉमेडी, रोस्टिंग आणि एंटरटेनमेंट. यावरती तुम्हाला लाखो व्ह्यूज येतील, पण तो याचा RPM हा 40 ते 30 रुपये असेल. या व्हिडिओवरती ज्या जाहिराती लागतात त्या स्वस्त किमतीच्या लागलेल्या असतात, त्यामुळे त्यांचा RPM ही कमी असतो. 4थी नंबरची कॅटेगरी आहे कुकिंग आणि डेली व्लॉग्स. यावरती महाराष्ट्रात भरपूर मराठी चॅनल्स व्लॉग्स करतात, तर त्याचा RPM ही 30 ते 60 पर्यंत जातो. 4थी कॅटेगरी आहे डेली व्लॉग्स आणि कुकिंग. या प्रकारच्या चॅनलमध्ये तुम्हाला RPM हा 30 ते 60 पर्यंत जातो. 3ऱ्या नंबरची कॅटेगरी आहे एज्युकेशन. यामध्ये तुम्हाला RPM ह्या 2 कॅटेगरीपेक्षा जास्त मिळू शकतो, कारण यामध्ये तुम्ही ऐतिहासिक, भौगोलिक असं MPSC वगैरे याची माहिती देत असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे RPM मिळतो, 50 ते 100 पर्यंत. नंबर 2ची कॅटेगरी आहे टेक आणि गॅजेट अनबॉक्सिंग. यामध्ये तुम्ही AI ॲप्स, गॅजेट अनबॉक्सिंग आणि टेक रिलेटेड व्हिडिओ बनवता. त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या महागड्या जाहिराती लागू शकतात, त्यामुळे तुम्हाला रेव्हेन्यूही जास्त मिळतो. प्रत्येक 1000 व्ह्यूजवरती तुम्हाला 80 ते 150 रुपयेपर्यंत RPM मिळतो. नंबर 1 कॅटेगरी आहे फायनान्स आणि बिझनेस. या कॅटेगरीमध्ये तुम्हाला 1000 व्ह्यूजवरती 200 ते 250 प्लस RPM मिळत असतो. यामध्ये तुम्ही बिझनेस कसा करायचा, म्युच्युअल फंडबद्दल माहिती, ट्रेडिंग कसे करायचे याबद्दल तर तुम्ही माहिती देत असाल या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला RPM हा 1000 व्ह्यूजवरती 200 ते 250 पर तुम्हाला RPM मिळत असतो. ही एक, आणि यावरती भरपूर कंपन्या लाखो रुपये ॲडव्हर्टाईजसाठी खर्च करत असतात. तर ही एक एकदम नंबर 1 कोणत्याही कॅटेगरी, मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्लिश असो, या कॅटेगरीमध्ये RPM हा सर्वात हाय लेवलवरती असतो. शॉर्ट व्हिडिओबद्दल मी माहिती सांगतो. शॉर्ट व्हिडिओ, जर तुम्हाला वाटत असेल की मी एका दिवसात 10 ते 20 शॉर्ट टाकून मी करोडपती बनेल, पण आत्ताच थांबवा, कारण शॉर्टवरती तुम्हाला एकदम कमी 2 ते 3 रुपयेच मिळत असतात. कारण शॉर्टवरती ॲड हे कमी लागत असतात, आणि जरी लागल्या तर तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट होतात. असं जे क्रिएटर असतात त्यांच्यामध्ये ते वाटणी होते पैशाची, आणि नंतर तुम्हाला पैसे मिळत असतात. त्यामुळे तुम्ही, असं मी म्हणत नाही की तुम्ही शॉर्ट करू नका, शॉर्टचा वापर करून तुम्हाला तुमच्या लॉंग व्हिडिओवरती तुम्ही व्ह्यूअरला आणू शकता. त्यासाठी तुम्ही तशा प्रकारे वापर करू शकता, पण शॉर्टवरती RPM हा एकदम कमी मिळत असतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, शॉर्टवरती पैसे कमी, लॉंगवरती कमी मिळते, तर मग हे मोठमोठे यूट्यूबर घर, गाड्या, बंगले हे कसे काय घेतात? मेन तर सिक्रेट इथेच आहे मित्रांनो. ते फक्त ॲडसन अकाउंटवरती अवलंबून नसतात. ॲडसन अकाउंट म्हणजे जे ॲडव्हर्टाईज लागतात त्याचे पैसे मिळतात आपल्याला, ते अकाउंट. त्याच्यावर ते कधीही डिपेंडिंग नसतात. ते 3 मार्गाने पैसे कमवतात. एक आहे ब्रँड डील, त्याला स्पॉन्सरशिप हे म्हणतात. त्याच्यामध्ये ते तुम्हाला त्यांच्या ॲडव्हर्टाईज करण्यासाठी तुमच्या व्हिडिओवरती ते सांगतात
त्यांच्या प्रोडक्टबद्दल, आणि ते तुम्हाला एक साधारण तरी चॅनल असेल तर मराठी चॅनल 20 ते 50 हजार त्यांना चार्ज करतो. त्यातून त्यांना ही रक्कम मिळत राहते. दुसरं आहे त्यांचा स्वतःचा बिझनेस. ते स्वतःचा बिझनेस ह्याच्यावरती तुम्हाला अट्रॅक्ट करतात ऑडियन्सला, आणि त्याच्यातून जे पण रक्कम मिळते ते त्यांना मिळत राहते. आणि तिसरी आहे ॲफिलिएट मार्केटिंग. यामध्ये जे यूट्यूबर त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लावतात, त्याच्यात तुम्ही जी वस्तू त्यांची विकत घेता त्याच्यातून त्यांना कमिशन मिळत राहतं, त्याच्यातून त्यांना पैसे मिळत राहतो. हे आहे यूट्यूबचं खरं सत्य. तर तुम्हाला मी आज पूर्णपणे मेहनतीने माहिती सांगितलेली आहे रिसर्च करून. मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, ती म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. ती बोनस टिप म्हणजे तुम्ही व्हिडिओ कधीही बनवाल तो 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. जेव्हा तुमचा चॅनल मोनेटाईज होतो तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो. फायदा असा की तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिड रोल ॲड कधीही लावू शकता. तर या प्रकारच्या अशा नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि कमेंट्समध्ये तुमचं स्वतःचं नाव किंवा चॅनलचं नाव टाईप करू शकता. त्याने तुम्हाला एक फायदा होईल. तुम्ही जेव्हा पण माझ्या चॅनलवरती व्हिडिओ येतील तेव्हा तुमचे चॅनल रिकग्नाइज दुसऱ्या लोकांना होत राहतं. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ.